दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जातोय। विरोधी पार्टी गेल्या महिन्याभरापासून देव पाण्यात घालून बसली होती की या दोन्हीमध्ये फूट होईल आणि आपलं कुठंतरी या तालुक्यामधली जी निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला निश्चितपणानं म्हणजे 9 गटामध्ये प्रतीक्षेनंतर ही निवडणूक लागलेली आहे। गेली 8-9 वर्ष आम्ही या घटकाची किंवा या वेळेची प्रतीक्षा करत होतो। खरोखर प्रशासन असं सैराट सुटलेलं होतं। राज्यामध्ये असणारी सत्ता आणि त्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालणारा हा कारभार हा कुठेतरी बेधुंद झालेला होता आणि त्याला लगाम घालण्यासाठी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमामधून आता त्या ठिकाणी प्रतिनिधी येणार आहेत। माळशिरस तालुक्याचं म्हणाल तर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी भरलेले आहेत। शिवसेनेच्या वतीनं 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती आमच्या सहकारी पक्षाला दिलेल्या आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती अशी निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे। त्याचबरोबर सगळे पक्ष पार्ट्या RPI सगळे या ठिकाणी आमच्या सोबत आहेत। समता परिषद असेल सगळे छोटे मोठ्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत, सगळे आमच्या सोबत आहेत। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जातोय। विरोधी पार्टी गेल्या महिन्याभरापासून देव पाण्यात घालून बसली होती की या दोन्हीमध्ये फूट होईल आणि आपलं कुठंतरी यामध्ये घोडं नावून निघेल। पण एक सुईभर एवढी सुद्धा संधी या निवडणुकीमध्ये आम्ही सोडली नाही। प्रत्येक उमेदवाराला त्याच्या प्राबल्यानुसार त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यांना काय न्याय देता येत नाही, पण या तालुक्यामधली जी निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला निश्चितपणानं म्हणजे 9 गटामध्ये प्रत्येक गट हा 10,000च्या फरकाने म्हणजे जवळजवळ 90,000चा फरक राहील अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक बसवलेली आहे। आणि ते चित्र तुम्ही पत्रकार म्हणून या तालुक्यातली सगळ्या मंडळींना ते माहिती आहे। पण त्याही पुढं जाऊन जेही विरोधकांची हालत झालेली आहे त्यांना कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला काय करावं, कारण एकही माणूस असा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्या तोडीचा नाही। आणि हे चित्र तालुका बघतोय, पत्रकार म्हणून तुम्ही पाहताय। ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं। या तालुक्यामधून सर्वच्या सर्व सीट निवडून येतील त्याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही, पण हे सदस्य असले पाहिजेत तरच हे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी जोपर्यंत पदाधिकारी असणार नाहीत, या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता असणार नाही तोपर्यंत हा जो भोंगळ कारभार आहे राज्य सरकारचा असो या अधिकाऱ्यांचा असो तो त्या ठिकाणी हटणार नाही।